नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये लेट्स गो। तर टायटल आणि थंबनेल प्रमाणे तुम्ही बघितलं असाल की आपण चाललेलो आहोत लोहगड, यस आयर्न फोर्ट। तर आता वाजलेले आहेत पहाटे 7। मी आणि माझे वडील आता इथून निघत आहोत। 2 तासाचा प्रवास असेल, ते तुम्हाला दाखवतो। लेट्स स्टार्ट एन्जॉयिंग। आइए देखते हैं, मजा आएगा। पनवेल ते लोहगड साधारणतः 70 ते 71 किलोमीटर अंतरावर आहे। लोहगड किल्ल्याचे भौगोलिक स्थानाबद्दल सांगायचे झाले तर लोहगड किल्ला हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत मावळ प्रांतात इंद्रायणी आणि पावना नदींच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे। लोणावळ्याच्या अगदी जवळचे मळवली स्टेशनपासून जवळच दुर्ग रांगेतील प्रमुख किल्ला म्हणजे लोहगड किल्ला। लोहगड किल्ल्याला संरक्षित करण्यासाठी जवळच विसापूर किल्ला आणि संबळगड किल्ला बांधलेला आहे। नाणे मावळ व पवन मावळ मध्ये वसलेल्या लोहगड किल्ल्यावरून पावना धरणाचे मनमोहक दृश्य पर्यटकांना अनुभवायला मिळतात। ओके, तर आता आपण आलेलो आहोत सो कॉल्ड फेमस बायकर्स पॉइंट, जे लोणावळ्यातला एकदम फेमस बायकर पॉइंट आहे। तुम्ही बघून ओळखाल याला। इथे आपली गाडी पार्क केली आहे। तर आता इथे थोडा नाश्ता करू, नाश्ता करून लगेच पुढे जाऊ। एक पाऊण तासाच्या प्रवासानुसार लोणावळ्यामध्ये आपण एंटर केले आणि इथे थोडा नाश्ता करून लगेच निघतोय आपण। लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या डोंगर रांगेत विस्तारलेला या लोहगड किल्ल्याची उंची ही जवळपास 3409 फीट आहे। छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या उपयोगी पडणारा हा लोहगड किल्ला खूप महत्त्वाचा मानला जातो। सर्वोत्तम डोंगरी किल्ला असलेला लोहगड हा बहुतांश काळ मराठ्यांच्या ताब्यात तर 5 वर्ष मुघलांच्या ताब्यात असल्याने या किल्ल्याने अनेक लढाया तसेच अनेक राज्यांचे उदय व पतन पाहिलेत। तर मित्रांनो, लोहगडावर तुम्ही कधीही कोणत्या दिवशी जाऊ शकता, पण किल्ल्याला भेट देण्यासाठी उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा होय। या काळात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते व वातावरण देखील आल्हाददायक असतो। पर्यटक हे किल्ल्याला सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत भेट देऊ शकतात। लोहगडाचे अनेक मनमोहक पैलू आहेत, त्यापैकी एक म्हणजेच किल्ल्याची प्रभावित करणारी वास्तुकला। तटबंदी, बुरुज, दरवाजे हे प्राचीन वास्तुकलेचे बुलंद पुरावे आहेत। किल्ल्यावरील मंदिरातील उत्कृष्ट आणि किचकट असे कोरीवकाम हे प्राचीन अभियांत्रिकी कौशल्याचा पुरावा देतात। लोहगड किल्ल्यावरील बांधकाम हे विविध कालखंडातील स्थापत्य शैलीने मिश्रित असल्याचे बघायला मिळते। तर आता आपण पोहोचलो आहोत गणेश दरवाजाकडे। तर हा गडाचा पहिला टप्पा आहे। तर हे खूप बेटर कंडिशनमध्ये आहे। हा दरवाजा आहे, इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आणि इथे पहारा राखायला एक अशी जागा ठेवलेली आहे। लोहगडाचा प्रथम दरवाजा म्हणून ओळखला जाणारा गणेश दरवाजा हा एक मध्यम आकाराचा दरवाजा असून या दरवाजाचा किल्ल्याच्या आत जाण्यासाठी वापर केला जात असे। या दरवाजाच्या आतील भागात 2 देवळ्या बनवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये शिपाई बसून पहारा द्यायचे। गणेश दरवाजाच्या आतील बाजूस शिलालेख आहे, तर दरवाजावरील गणपतीच्या मूर्तीवरून दरवाजाला गणेश दरवाजा असे नाव देण्यात आलेले आहे। तर आता आम्ही जस्ट एक पहिला टप्पा पार केलेला आहे, ते म्हणजे गणेश दरवाजा। तर गणेश दरवाजा पार करून पहिल्याच टप्प्यावर थोडंच पुढे येता इथे एक मस्त एक बुरुज बांधलेला आहे। त्या बुरुजावरनं एक सुंदर असं दृश्य दिसतं, ते आता आपण पाहूया। बाबा कसा वाटतंय ट्रेक? सोपा आहे की हार्ड आहे? खूप सोपा एकदम आहे आणि फार मनोहर दृश्य आहे आणि शिवकालीन आठवण त्यामुळे आलेली आहे
पुरंदरच्या तहची आठवण आली. लोहगड म्हणजे शिवाजी महाराजांनी नंतर स्वराज्यामध्ये घेतला. हा किल्ला काय बोलतात त्याला, कधीही हरला गेला नाही आहे ना. 12 वेळा इंग्रजांनी प्रयत्न केला पण जिंकू शकले नाही. फक्त मला वाटतंय ते पुरंदरचा तह जो झाला त्यामध्ये एक किल्ला होता जो दिला गेला, बट महाराजांनी परत ते आपल्या शौर्य आणि धाडसाने परत मिळवून घेतलं. तर आता इथे एक त्याकालीन हायडआउट भेटलाय. हायडआउट म्हणजे आता मराठीत सांगायचं झालं तर एक असं ठिकाण जिथे इमर्जन्सी पर्पजमध्ये थोडासा लपून रेस्ट किंवा एक एक्झिट घेण्यासाठी कोणाला समजणार नाही अशी जागा, जिथे ते थोडा वेळ थांबून थोडा इमर्जन्सी संपल्यावर ते परत पळू शकतात. तर ही ती जागा आहे. आतमध्ये पूर्ण पाणी भरलं तर जाऊ नाही शकत. इथे आतमध्ये एक सरळ जायला रस्ता आहे जिथे लपू शकतो. आणि इथे एक राईट साईडला एक आहे. आणि इथे एक त्या काळातला शौचालय आहे. एंट्रन्स तर अशी आहे आणि हे आतमधला इंटेरियर आहे. सो डायरेक्ट इथून खाली. तर तेव्हापासूनच इथे इंटेरियरची काळजी अशी घेतलेली गेली आहे की गडावर काही घाण उरणार नाही, डायरेक्टली खाली जाऊन निसर्गात मिळेल. इथे जर आपले मित्र भेटलेले आहेत, सबस्क्रायबर तर नाहीत बट आता होतील असं आशा करूया. नाव काय तुझं? सुभाष. तुझं? तुमचं काय? ओके. कसं चाललंय ट्रेक? मस्त चाललाय. याच्या अगोदर केलेत का काय? हा केलेत. कोणतं केलंय? रायगड केलाय, राजगड. मग हा तर खूप सोपा वाटत असेल त्या हिशोबी. नाही पायऱ्याच आहेत ना, असं काही डिफिकल्टी नाही. आता विसापूरला पण जाणार आहे आम्ही यानंतर. यानंतर म्हणजे आजच की उद्या? आजच. मस्त मानला पाहिजे तुम्हाला. चांगलं आहे करा, चांगलं करा. हे काय करताय? दगड कोरताय का? दगड कोर रहे हो क्या? तर आता इथे किल्ल्याचं थोडंसं काम चालू आहे. हे काका दगड कोरतायत, बाहेरून दगड आणले असं माहिती भेटले. आणि इथे वर आल्याच धान्य कोठार आहे जे लेजिट पाण्याने भरलंय. आतमध्ये जाता तर येणार नाही 100%. मजबूत घाण आहे आतमध्ये. थोड्या पुढे गेल्यास नारायण दरवाजात एक भुयार आढळते. या भुयाराच्या आत पूर्वी धान्य साठवले जायचे. नारायण दरवाजा हा 1789 साली नाना फडणवीस यांनी बांधलेला दरवाजा आहे. थोड्या पुढे जाताच हनुमान दरवाजा लागतो. हनुमान दरवाजा हा गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा आहे. मजबूत दगडाने बांधलेला हा भक्कम दरवाजा आहे. महादरवाजा हा लोहगडाचा मुख्य दरवाजा असून दरवाजावर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते. या महादरवाजाचे बांधकाम देखील नाना फडणवीस यांनी 1790 ते 1794 या दरम्यान केलेले होते. दरवाजातून थोडा पुढे आल्यास आपल्याला मारुती रायाची सेना दिसत आहे. महादरवाजातून आत जाताच दर्गा दिसते. या दर्गाच्या बाजूलाच शिवकालीन सभागृह आहे. शिवकालीन महत्त्वाच्या सभा या सभागृहात होत असत. ऍक्च्युअल मध्ये कडेलोट आहे का? थोडंसं पुढे गेल्यास गडावर एक शिवमंदिर आहे, जिथे शंकर भगवानांचे दर्शन करू शकतो.
शिवमंदिराच्या बाजूलाच एक त्र्यंबक तलाव आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे मासे दिसून येतात. तर आता आपण सर्व टप्पे पार करून आलेलो आहोत लास्ट टप्प्याकडे, जे आहे विंचूकडा, लोहगडवरचं फेमस विंचूकडा. बट आता पावसाळा असल्या कारणाने ते बंद केलेलं आहे. एका लिमिटपर्यंत जाऊ शकतो आपण, बट त्या पलीकडे त्यांनी बॅरियर लावलेत. तर एका सेफ्टी रिझननीच लावलेत, बट काय काय लोक ते क्रॉस करून जात आहेत, जे चुकीचं आहे. जरा नियमांचं पालन आपणच केलं पाहिजे. पुढे मागे काय झाल्यावर घरच्यांना परत टेन्शन, तुमच्या ग्रुपवाल्यांना टेन्शन, परत मग ते मूवी बनवतात. कुठला रे मूवी तो तेलुगूमधला, ते खड्ड्यात पडतात ते मंजुमल बॉईज, तसे मूवी वगैरे बनवायला लागतात. तर असे मूवी बनवायला नाही लागले पाहिजे, असं ध्येय करा आणि सेफ्टी आणि नियमांचं पालन करा. या अगोदर कोणते कोणते ट्रेक झालेले आहेत तुमचे, तुमच्या लहानपणापासून आत्तापर्यंत? मी कर्नाळाला गेलेलो आहे चढून. त्यानंतर त्याला छोट्या तेव्हा खांद्यावर होता. नंतर रायगडावर गेलेलो आहे. छोट्या म्हणजे कोण? मी मैत्रे होता खांद्यावर. आणि दुसरं आम्ही रायगडाला गेलो होतो. रायगडच्या सगळ्या पायऱ्या चढून गेलेलो आहोत. तिसरं खांडसमार्गे आम्ही भीमाशंकरला गेलेलो होतो. आणि सेम डेला आम्ही खाली उतरलेलो आहोत. भीमाशंकरला म्हणजे ते प्रॉपर बाईक रूटने न जाता ट्रेकिंग करून जातात चालत म्हणजे आम्ही पण युजली सर्व हॉल्ट करतात भीमाशंकरच्या ट्रेकला, कारण की ते वन डे रिटर्न डिफिकल्ट आहे. तुम्ही रिटर्न कशाला आलात? म्हणजे त्या दिवशी आम्ही ठरवलं, कारण रात्रीची व्यवस्था आमची पायथ्याशी होती खांडसच्या इथे, त्यामुळे आम्ही ऑप्शन नव्हता. त्या दिवशी परत आलो. दर्शनाला वेळ लागला. घरी तिथे गेल्यावर भीमाशंकर खूप धुकं होतं. दर्शनाला वेळ लागला, तर मला उतरायला रात्र झाली. पण खूप मजा आली, कारण एका दिवशी खांडसमार्गे उतरणं हे थोडंसं चॅलेंजिंग जॉब होतं. खाली एन्जॉय केला आम्ही. आणि खाली उतरल्यावर सर्वांची रिॲक्शन किंवा काय काय झालं? सर्वांचे पाय इतके जड झाले होते की पाय उचलून गाडीमध्ये टाकावं लागलं दोघा तिघांना. आणि आम्हाला अक्षरशः उचलूनच त्यांनी गाडीतून परत याच्यामध्ये टाकलं रूममध्ये. इतकंच मजा आली त्या ठिकाणी. प्रत्येक जणांनी एन्जॉय केलं. पण तो अनुभव होता पाय गोठणं, तो एकदम मजेशीर होता. ब्युटिफुल रिग्रेट. येस. आता आपल्या एकदम पोटेन्शियल कॅमेरामधून जितकं झूम करून दाखवता येईल तेवढं दाखवेन. बाकी तुम्ही आता व्ह्यूचा आस्वाद घ्या. आता तुम्ही समोर पाहू शकता, हे जे दृश्य आहे हे लोहगडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच विंचूकडा. या विंचूकडाची लांबी ही जवळपास 1500 मीटर लांब, तर रुंदी 30 मीटर असून विंचूकडाच्या खाली दाट जंगल आहे. तर आता विंचूकडाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर हनुमान दरवाजा ओलांडल्यास इथे वर जो पठार लागतो, इथे वर खूप सारे तलाव आहेत, पाण्याचे टाके आहेत आणि मंदिरं आहेत. तर या गडाच्या एंडला एक विंचूच्या शेपटीच्या आकारासारखा दार असा एक कडा आहे, जो विंचूच्या नांग्याच्या आकारासारखा दिसतो, म्हणून याला विंचू कडा असं म्हटलं जातं. तर तिथे क्लिअरली लिहिलेलं की तिथे जाऊ नका. आम्हाला सिक्युरिटी पण वर बोलले की आम्ही सांगायचं काम करतो, बट त्या पलीकडे जाऊन बरेच जण जातात ओलांडून. तर ते शेवटी तेच आहे की पावसामुळे बंद का केले, कारण की ते विदाऊट सेफ्टी किंवा
बोलतात ना साईडला काही सपोर्ट न घेता तो एक असा एकदम नॅरो खोल दरी आहे, पडल्यास डायरेक्ट काम 25 होईल. त्यामुळं अशा ठिकाणी आल्यास नियमांचं पालन करा आणि लापरवाहीचा नतीजा हा मीमचा शिकार बनू नका. आज माझे वडील आहेत सोबत, तर त्यांच्यामुळे मी उडी मारली असं नाही, ते नसतं तरी उडी नसती मारली. कारण की आपल्या गडांवरच्या नियमांचं पालन आपल्यालाच करायला लागेल, नाहीतर बाकीचे बाहेरचे लोक तर करणार पण नाही. तर हे तर झालं ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग, थोडी मजा मस्ती, देवदर्शन. आता या पलीकडे आता रिसेंटली मी नावं घेतो आहे, असं मेन्शन आउट करून पण काय फरक नाही पडणार, बट बोलतो आहे कारण की ते एफर्ट्स टाकतायत, तर त्यांचं नाव घेणं गरजेचं वाटतं आहे मला. एक श्रीमान लेजंड, सेकंड RJ सोहम. तर ह्या लोकांनी खूप चांगल्या व्हिडिओ बनवले आपल्या गडकिल्ल्यांवर, की कशी लोक बाहेरची येऊन वाट लावत आहेत किंवा खराब करत आहेत, आणि त्यावर सोल्युशन म्हणून आपली सरकार किंवा आपले ग्रामीण भागातले भाऊबंद किंवा जे आपली महाराष्ट्रीयन लोक आहेत ते लोक ॲक्शन काय घेतील ह्याची वाट न बघता आमच्याकडून एक प्रकल्प म्हणून आम्ही एक गोष्ट करतो आहे, की एक छोटी पिशवी, आता ही माझ्या हातात इथपर्यंत एवढी मावेल एवढी पिशवी आहे, तर छोटी असू दे की मोठी, प्रत्येकाच्या हातात मावेल एक छोटी अशी पिशवी घेऊन येणार. जेवढे गडी असणार आमचे ट्रेकला 1 2 3 4 तेवढ्या पिशव्या घेणार, प्रत्येक जणाच्या हातात एक पिशवी. आणि ह्या ज्या गडकिल्ल्यांवर तुम्हाला कचरा दिसेल, जसं इथे परिसरामध्ये तुम्ही बघू शकाल, तर सरकार काय करेल किंवा लोक काय करेल किंवा पुढे जाऊन डिसिजन काय होतील की गडांचे मेंटेनन्स होणार आहे की नाही, ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्या अगोदर आमच्या साईडनी आमच्या महाराजांसाठी आमच्याकडून एक हातभार आता हे खूप जण करत असतील, पण मला असं वाटतं आहे की ही गोष्ट जर मी व्हिडिओतर्फे दाखवली तर लोक एक आवडीने करतील. लोकांच्या मनात असतं, लोक व्हिडिओ बघतात, लोकांना समजतं, बट लोक इथे आल्यावर विसरून जातात, ते अप्लाय नाही करत. जे बाकीचे लोक बाकीचे यूट्यूबर सांगतात की साफसफाई करा, तर आजपासून यापुढे जेवढे ट्रेक होतील, जेवढे महाराष्ट्रातले आपले गडकिल्ले आहेत किंवा जेवढे एक पिशवी नेऊन त्यामध्ये जितकं कचरा मावेल तितका आम्ही गोळा करून खाली नेऊ, खाली जे डस्टबिन असेल त्यामध्ये गोळा करून आम्ही निघू. तर हा माझ्या एंडनी किंवा आमच्या ग्रुपच्या एंडनी महाराजांसाठी एक केलेला 0.1% एक हेल्प असेल. आणि यापुढे तुम्ही पण हे प्रयत्न करा जे आम्ही केलं आहे, जे चेन सिस्टीम बोलतो आपण, ते 1 करून 2 करून कधी ना कधी सर्व हे करायला लागतील, आणि न कळत गडाचा मेंटेनन्स जेव्हा होईल तेव्हा होईल, पण ॲटलिस्ट गड साफ होऊन जाईल. तर आय होप तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही आम्हाला साथ द्याल. धन्यवाद. तर आता आम्ही आमचा प्रकल्प तर स्टार्ट केलं आहे, बट एक फन फॅक्ट किंवा राग फॅक्ट म्हणून पण बोलतो व्हिडिओमध्ये, की आमची टोटल 4 मंडळी येणार होती, आणि काल संध्याकाळी 6 ते 9 या टायमामध्ये एका मागोमाग एक असं स्ट्रिकमध्ये एकेकाचे मेसेज आणि कॉल आले. प्रत्येकाचा जेन्युइन जो काही रिझन होता, आणि प्रत्येकजण कॅन्सल झाला, आणि गाडीत फक्त मी उरलो. त्यामुळं मी पप्पांना अप्रोच केलं आणि आईला. आई तिच्या थोडंसं कारणांमुळे येऊ नाही शकली, तर आता फक्त पप्पा आणि मी आहोत. तर जिथे आम्ही 5 पिशव्या करू शकत होतो आज कचऱ्याच्या, ज्या सध्या आमच्या 1 किंवा 2च होतील, तर ठीक आहे. पण अशा मित्रांपासून सावधान राहा, टायमावर कल्टी देतात त्या लोकांपासून. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथून थोडे पुढे चालत गेल्यास एक मोठे तळे आढळते. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केलेली होती. हे तळे चोळाकोणी आहे. तळ्याच्या बाजूला पिण्याचे पाण्याचे टाके देखील आहे. हे गडावरची पाण्याची एकमेव सोय आहे. तर हे दाखवायचं राहिलं, हा तो गडाचा फेमस झिगझॅग टर्न आहे. 1 2 3, आणि इथे गणेश दरवाजा. तर इथे जेव्हा शत्रू यायचे धावत, तेव्हा एक तो पॉईंट जिथे ती मुलगी उभी आहे, आता हे एवढे पॉईंट, हा एक पॉईंट, आणि आता जिथे मी उभा आहे इथून खालचा पॉईंट, आणि हा एक पॉईंट इथला. तर इथे गरम तेल, गरम पाणी, नंतर तोफा ह्यांचा हमला व्हायचा, जेणेकरून शत्रू गडाच्या पहिल्या टप्प्याच्या अगोदरच गिवअप करायचे.
तर असा हा आर्किटेक्ट आपल्या महाराष्ट्र सह्याद्रीच्या गडांचा. चालू आहे आपला विषय. हा जो इथून स्लाइड आहे खाली एक, ही दुसरी, तर इथून तोफा आणि इथून तेलाच्या धारा, गरम तेलाच्या धारा सोडायला वापरायचे. इथून पण आणि इथून डायरेक्ट पण वापरू शकतो. तर हलका पाऊस सुरू झाला आहे, एकदम मस्त वातावरण झालं आहे किल्ल्यावर. आता खाली उतरतो आहे आम्ही आणि उतरता उतरता आपला कचरा गोळा करायचा प्रकल्प चालू आहे. आम्ही आता आलेलो आहोत लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि जसं आम्ही वर सुरू केलेला प्रकल्प आमच्या एंडनी आमची एक पिशवी भरलेली आहे आणि आता खाली आता डस्टबिनमध्ये भरून टाकू. तर असं नाही की व्हिडिओमधून बोलून एक्झिट घेतला, तर तुम्हाला दाखवतो आमच्याकडे किती कचरा गोळा झालेला आहे. एक पिशवी भरली आमची एवढी. तर आता हा कचरा आम्ही डस्टबिनमध्ये टाकू आणि आमचा प्रकल्प आजचा इथे संपू. आणि यापुढे जेवढे ट्रेक आम्ही करू त्या सर्व ट्रेकमध्ये जितके मेंबर्स असतील तेवढ्या पिशव्या घेऊन आम्ही हा प्रकल्प जितका मोठा करता येईल तेवढा करू. तुम्ही पण तुमच्या साईडनी सहकार्य करा. कधी पुढे मागे जर करत असाल असं काम, तर एवढा मोठा इन्फ्लुएन्सर किंवा यूट्यूबर तर नाही मी, बट टॅग केला तर आवडेल बघायला की तुम्ही माझ्या बोलण्यावरून करताय. सो यस, थँक्यू. सो वी आर बॅक इन पनवेल. तर प्रवास एकदम मस्त झाला. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. इतकाच होता, शॉर्ट आहे की लॉंग ते आता व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला समजेल, बघितला असाल तर. खूप लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्रेम करा. चॅनल ग्रो खूप चांगल्या पद्धतीत चालू आहे. त्याच पद्धतीत त्याच फ्लोमध्ये जाऊ द्या. आणि धन्यवाद. आणि बिग शाउट आउट, व्हेरी बिग शाउट आउट टू CTR शूज, मस्ट रिकमेंडेड फॉर एव्हरीवन. कोस्टर कंपनीचे CTR शूज आहेत ॲज अ ट्रेक. टू स्लिपरी सिच्युएशनमध्ये सुद्धा एवढी ग्रिप दिली की एक कॉन्फिडन्स दिला नेक्स्ट स्टेप एकदम स्पीड किंवा चांगली टाकायला. सो बिग शाउट आउट टू CTR कोस्टर ब्रँडचा. अँड यस, टेक केअर एव्हरीवन. बाय बाय.